कुचेली म्हापसा येथील क्रीडा मैदान ओडीपीच्या आराखड्यातून वगळण्यात आले होते. ते पुन्हा आराखड्यात नोंद करावे. तसेच म्हापशाचा आराखडा दाखवण्याची मुदत उद्या संपत असून काही नागरिकांना त्याची अद्याप माहिती नाही. यासाठी अतिरिक्त 15 दिवसांची मुदतवाढ आराखडा पाहण्यासाठी द्यावी, असे महत्त्वाचे 2 ठराव बुधवारी झालेल्या पालिकेच्या बैठकीत घेण्यात आले. नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी याबाबत रीतसर माहिती दिली. नगर नियोजन खात्याचे सहाय्य सचिव राजेंद्र पंडित तसेच म्हापशाचे आमदार जोसुआ डिसोजा यावेळी उपस्थित होते. कौन्सिल मीटिंग आम्ही डिसिजन एक कौन्सिल घेतलेली लँड यूज होतो आमचो जे आम्ही प्लॅन दॅट इज डिस्प्लेड ते आम्ही आमचे MSR पंडिताक आम्ही रिक्वेस्ट केला म्युनिसिपालिटीक आमच्या कौन्सिलरान सगळ्यांक ब्रीफ करचे म्हणून. आनी आयच्या ह्या मिटिंगेक आमच्या कौन्सिलर जे डिसिजन घेतला बेसिकली 4 डिसिजन. फर्स्ट डिसिजन इज टू रिटेन कुचेली ग्राउंड. दोन्ही ग्राउंड म्हणजे पहिले तो क्रिकेटीचो आणि फुटबॉलाचो ग्राउंड आता पळय तो स्पेसिफीक रेझोल्यूशन घेतला की दोन्ही ग्राउंड एज पर ओल्ड ODP जो आसलो पळय तो रिटेन करचो म्हणून. दॅट वॉज सब्जेक्ट नंबर 1. सेकंडली ड्यू टू कोविड रिक्वेस्ट येयला की आनी एक 15 दीस ऑब्जेक्शन फायल करून दिवचे म्हणून कौन्सिलरान. ऑफकोर्स हे आम्ही रिकॉर्ड करतले कौन्सिलान इंटरनॅशनल रिकॉर्ड करतले आनी सरकाराक आमी रिक्वेस्ट करतले चेअरमॅन. आयटम नंबर 3 MSN पासून आमकां एक एश्युरन्स दिला की हो ड्राफ्ट फायनल जातकूच बिफोर अप्रुवल आमकां डिस्प्ले करूंक दितलो म्हणून. आनी PT शीट्स that he will provide the PT sheets to म्हापसा Municipal for further detailed study with the cost to म्हापसा Municipal. काउन्सिलर स्पेशल प्रोविजन केला का तुम्ही ऑब्जेक्शन घालपाक 15 दीस अशें कितें 15 दीस एक्सटेंशन रिक्वेस्ट केला मी सरकाराक. MLA आसलो आमचो संदीप फलारी मेंबर ऑफ PDN सध्या. सो रिक्वेस्ट वी विल ट्राय टू गेट इट एक्सटेंडेड जायत जाल्यार कौन्सिलरान इन रिटर्न ह्या 15 दिसां भितर करचें. आनी मागीर फुडलें तेणें इश्युरन्स दिला MSN की फुडें आपूण अगेन्स्ट ऑब्जेक्शन आपूण पर्सनल हियरिंग दितलो. तीनच आयटम सांगता. चवथो खंयचो आयटम ना ऑब्जेक्शनाचे रेजोल्युशन कितें आयटम घेता 4 म्हणटा. एक आयटम ग्रावंडाचो, दुसरो आयटम एक्सटेंशनाचो 15 दीस, तिसरो आयटम तांचो PT शीट डिटेल्स आमकां प्रोवायड करतले PDA. आनी चवथो इज ड्राफ्ट जो आहा पळय एश्युरन्स MSNचो आमकां एश्युरन्सूय येयला त्या वेळार की ड्राफ्ट जो आहा पळय आफ्टर करेक्शन आफ्टर ऑब्जेक्शन आफ्टर सजेशन जे आहा पळय फुडलो ड्राफ्ट बिफोर फायनलायजेशनाक फक्त आमकां एक म्युनिसिपालिटीक धाडटलो फॉर ऑब्जेक्शन एक हे करूंक एकदम ऑब्जेक्शन न्ही एक आमकां स्टडी करूंक. दुसरो एक विशय आशिल्लो की थोड्या काउन्सिलरांक खबरूच नासलो की अशें आसा. थोड्यांनी ऑब्जेक्शन हें केलें की अंत्या टायमार मिटींग घेतली पयलीं जावपाक जाय आशिल्ली. ताचेर कितें म्हणटा तेजेर काय पडलो बेसिकली कितें हांगा तो प्लॅन हांगा आहा 1 म्हयनो पयलीं. इट इज कम आतां दे आर नॉट अवेर आय कॅन डू नथींग अबाउट इट. तुम्ही थोड्यांक विश्वासान घेवन येतले. प्लॅन हांगा ऑफिशियली येयला प्लॅन म्युनिसिपालिटीन आतां कितें जाता म्युनिसिपालिटीन प्लॅन लायल्लो सो सगळ्यांक पळोवंक जाय प्लॅन आहा की ना तो. So holding meeting just 1 day before the last day. See here what has happened is this plan is for suggestion. This plan is for suggestion. It is for public in general. So a councillor is also a public in general. Anyone individually can file objections. There is no condition. There is no direction to hold a meeting for this purpose. Now, of course, Sandeep was also talking to me about it. We have decided now that घ्या म्हणून meeting आणि councillor कोणाची input जाल्यार घ्या म्हणून तुम्ही. सी इंडिविज्युअल रायन ब्रेगर म्हाका चेअरपर्सन नाही म्हाका councillorची meeting गरज ना. इंडिविज्युअल आपण कोणें ऑब्जेक्शन फायल करूं शकता. लोकांन ऑब्जेक्शन फायल केला लोकांन फायल केला म्हणजे दे हॅव डन इट. दे ऑल्सो अवेअर ऑफ इट एंड दे हॅव फायल्ड इट. ते आमच्या म्युनिसिपालिटी काउन्सिलाक रावंक ना काउन्सिलाक आपले ऑब्जेक्शन फायल करून. Very clear. Plan is drafted by their department. It is our job to protect our own rights. We have to study.
we cannot blame it on MPDN. No, my names are deleted, my change of zone has happened, something else has happened. It is your job to go and you have to apply whatever is your interest, you have to safeguard it. You safeguard it. If it is minus, if it is plus, you have to file an objection or you have to give a suggestion. There are mistakes. चुकता 1% mistake happens everywhere. आता कितें जाता ऑब्जेक्शन करताना कितें जाता पळय ऑब्जेक्शन करताना कितें जाता दोन भशेन ऑब्जेक्शन जाता एक टेक्निकली वचून ऑब्जेक्शन फायल करप इज वन पार्ट ऑफ ऑब्जेक्शन दुसरें आमचे तो वचून ऑब्जेक्शन प्रेसाक फायल करता सो देर आर टू डिफरंट जेन्ना आमी ऑब्जेक्शन दिता पळय ऑब्जेक्शन हॅज टू बी विथ एविडन्स हांव म्हणूंक शकता बाबा तो एक जागो म्हाजो म्हणून पण ताका एविडन्स जाय सिम्पली फायलिंग एन ऑब्जेक्शन इज नॉट एन ऑब्जेक्शन ताका सपोर्टेड डॉक्युमेंट आहा ताका आदले डॉक्युमेंट आहा ताका कितें लावची पडली तुका डी फॉर्म लावचे पडले सर्वे लावचो पडलो आनी तेजेर ते कन्सिडर आनी तुका इवन फाटले जे आहा पळय डिटेल्स फाटले तुका यू हॅव टू यूज इट फाटले कोण आहलो पळय बेसिकली द ओल्ड ओडीपी यू हॅव टू क्रॉस चेक बोथ एन फायल अकॉर्डिंगली What about the technical assistance? technical assistance they will provide. No, we are not in a They position. cannot provide it to individual, they can provide it to MMC. See, now what has happened is there was a suggestion to make it a ward wise. What you were saying was we discussed with Sandeep and all that. It is not easy to go specific. But what happens is in consular, if he looks at the locality in his ward, roads are roads. In detail, if you look, you need not have or let's say cut off. Cut off score is no. There is a lot of involvement. Detail gutta. By the time you get suggestions, objection, it will take long time. And they have one kid the bordering areas will suffer. Bordering areas will suffer. I think on this plane only everyone can put their minds in and see what best can be done. We had the council. Council has taken some decisions, and I request the council just give writing, take a resolution, and then send a copy to PGA and bring before the authority and the chairman for decision. And rest of the things I think we have covered while meeting was going on. So there is nothing much to say about it.